राम राम मंडळी, नमस्कार. कसे आहात? तर मंडळी, आजचा जो दिवस आहे तो ॲन्युअल डेचा दिवस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, कालच मी सांगितलं होतं. तर आज आहे मुलांच्या शाळेमध्ये ॲन्युअल डे म्हणजे गॅदरिंग. तर रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. तर सर्वजण कसे कसे आवरलेले आहेत मंडळी मी तुम्हाला दाखवतो. हा आहे आमचा भैया. भैया उठून उभा. तर मंडळी हे बघू शकता, टायमिंग होऊन गेल्यामुळे पिया म्हणायला आले की लवकर चला लवकर. तर मंडळी बघू शकता, हा आहे आमचा हृदव आणि हा आहे आमची आरवी. तर कशा आवरलेले आहेत बघू शकता. भैयाचा जो आहे तो ओके 2 मिनिटं. तर मंडळी बघू शकता, आता आम्ही आवरलेला आहे. तर आम्ही आता जाणार आहोत शाळेमध्ये जिथं गॅदरिंग आहे तिथं. तर भैया बघू शकता असा आवरलेला आहे. आरवी अशी आवरलेली आहे. तर प्रिया चिपकले चले प्रिया. तर मंडळी बघू शकता आम्ही चाललेलं आहे. तर थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत. मंडळी बघू शकता, आवरून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. प्रियानं बांधलेलं आहे तोंडाला, कारण थोडं अंतर जे आहे ते 20-25 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि आरवी भैया आमचा डान्स बघा म्हणा. तर मंडळी रोदो चाललेला आहे, आरवी पोचलेले आहे, रोदो मागं राहिलेला आहे. तर आता आम्ही निघणार आहोत. बघू शकताय. भैया कुठे? भैया इकडे. मंडळी बघू शकता, आम्ही हिंजवडीमध्ये पोहोचलेलो आहे. तर हे जे गॅदरिंगचं लोकेशन आहे ते सिम्बॉयसिस कॉलेज आहे हिंजवडीमधलं. तर इथं बघू शकता यू टर्न मारलेला आहे आणि आम्ही आता पुढं जात आहोत. म्हणजे समोर जे आहेत ते आता सिम्बॉयसिस कॉलेजचं गेटच लागणार आहे. चला 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 प्रिया, चल लवकर, वेळ झालाय भरपूर. ते चालत चाललेले आहेत लोकेशनला. हे बघू शकता, लोकेशन खूपच छान आहे. Cheer for all children to boost their confidence. Maintain silence. Keep noise level low to ensure an enjoyable experience for all. Take photos and videos only from your respective seats without disturbing others. Keep your phone on silent mode to avoid interruptions. बघू शकता सर्व पॅरेंट्स बसलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. तर आम्हाला उत्सुकता आहे हृदवच्या डान्सची. हृदव कसा परफॉर्म करतोय ते बघायचं आहे. तर मंडळी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या गाण्यापासून सुरुवात होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तशीच इथंही झालेली आहे. ही जी आहे ते प्ले ग्रुपची मुलं आहेत आणि त्यांनी खूपच छान परफॉर्मन्स दिलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं. Please put your hands together and welcome our little speakers from RS2. मला मंडळी हृदवची उत्सुकता का आहे, कारण त्याचं हे पहिलं वर्ष आहे, पहिलंच गॅदरिंग आहे. पहिल्यांदाच तो असं काहीतरी स्टेजवर जाऊन करणार आहे. शाळेमध्ये खूप चांगलं परफॉर्म करतो. तर आम्हाला ह्याची उत्सुकता म्हणून लागलेली आहे की तो डान्स कसा करेल. Xavier, Pratnesh, Shreyansh and Rudhav. हृदवचं नाव अनाऊन्स झालेलं आहे. तर आता हृदवची जी क्लासमेट्स आहेत सर्व येत आहेत. तर आता आपण बघूया हृदवचा परफॉर्मन्स. आरवीविषयी काय हे नाही आहे, कारण आरवी 1 वर्ष झालेलं आहे, तिनं परफॉर्म केलेलं आहे. त्याच्यामुळे तिचं काय वाटत नाही. तर उत्सुकता आम्हाला फक्त आता हृदवची जास्त आहे. म्हणजे आरवी आता आमची सिनियर झालेली आहे, तर ती खूपच चांगलं सगळ्या ठिकाणी परफॉर्म करत असते. तर आता आपल्याला उत्सुकता आहे आणि आता आपला हृदवचा डान्स सुरू होत आहे. बघूया आता कसा करतोय. च्या खाली ना लाईट लावली नाही का अजून? दिसलं आपल्याला काय मंडळी. गाणं काय दाखवता येणार नाही आहे, तर त्याच्यामुळे मी थोडंसं इथं बोलतच राहणार आहे. आता बघू शकता मिडलमध्ये जिथं मी सर्कल करून दाखवलं होतं तो हृदव आहे आणि इतकी सारी त्याची जे आहे ते क्लासमेट्स आहेत, एवढीच त्याची बॅच आहे. तर मुलं बघू शकता गाणं लागायच्या आधीच पळायला आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आमच्या हृदवचा डान्स जो आहे तो सुरू झालेला आहे. खूपच छोटी मुलं आहेत, पहिलं वर्ष असतं, त्याच्यामुळं मुलं जे आहेत ते एकदम नॉर्मलच नाचतात. तर किती छोट्या स्टेप्स आहेत आणि हृदव तर बघा निवांत करत आहे आणि त्याची जी पॅन्ट आहे तोच वर ओढतोय. तर त्याच्यामुळं, कारण त्याची पॅन्ट थोडी ढिल्ली होती तर थोडी आवळलेली, पण तरी पण ती तशीच झालेली आहे, कारण आता कॉस्ट्यूम जसा दिला आहे तोच आम्ही वापरलेला आहे. याच्यामध्ये टीप वगैरे मारली तर परत तो आपल्याला रिटर्न करायचा असतो.
तर त्याच्यामुळे आम्ही काहीच केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीचा जो डान्स आहे तो मंडळीत चालू आहे. तर गाणं मी इथं दाखवू नाही शकत, त्याच्यामुळं मी बोलत आहे. म्हणजे सकाळी येताना त्याला विचारलं होतं, ह्याच्या आधीही विचारलं होतं, तर तो बोलायचा की मी पप्पा खूपच डान्स करणार आहे आणि मला आवडतं आहे असं बोलत होता नेहमीच. दोघंही बोलत होते तशी, आरवी पण आणि हृदव पण. तर त्या बोलल्याप्रमाणे तो करतो आहे पण. आणि त्यांच्या स्टेप्स सगळेच मुलं मंडळी इतकं काय हे करत नाहीत, पण त्यांचं नॉर्मलच चालू असते. तर 5 मिनटाचं गाणं असतं, जसं आपलं नॉर्मल गाणं असतं तसं. इकडं जे आहे ते हृदवची मॅडम आहे. तर मॅडम ऑडियन्समध्ये उभी राहिलेली आहे आणि तिथून जे सॉन्ग जसं डान्स करायचं आहे ते शिकवत आहेत आणि मुलं वरती बघू शकता त्याप्रमाणेच डान्स करत आहेत. काय चुकत असेल तर मॅडमचं खालनं बघून करायचं असतं. तर असं असतं पहिलं वर्ष. तर हे मुलांचं बघू शकता. आमच्या काळात तर असलं काहीच नव्हतं. डान्स जो आहे आणि हे जे आहे तर त्यावेळेला आम्ही खूपच लाजत होतो. मला वाटतं 10वीपर्यंत मुलं लाजत असतात, मुलं-मुली. तर असं आहे. पण आजकाल बघू शकता ह्यांना किती छान गोष्टी मिळत आहेत. तर ह्यांना स्टेजवरती परफॉर्म करायला भेटते एवढ्या लहान वयापासून, पण हे खूपच चांगली गोष्ट आहे. पूर्ण ॲन्युअल डेची थीम जी आहे ते माणसाची उत्पत्ती आहे. म्हणजे डायनासॉरपासून आत्तापर्यंत, आत्ताच्या युगापर्यंत माणसांनी कशी प्रगती केली आहे. आता हे जे आहे ते पूर्ण ह्या म्हणजे गाण्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे. डायनासॉरचा जो कलर आहे तोही इथं दाखवलेला. पाठीमागं डायनासॉर येत आहेत. तर हे छोटे डायनासॉर आपले येत आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावर काही म्हणजे वाक्य लिहिलेले आहेत, त्याच्या रिलेटेडच आहेत. तर मॅडम ज्या आहेत ते सोबत बघू शकता. मॅडम ॲक्च्युली टीचर ज्या आहेत त्या खूपच कष्ट घेतात आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये पण लक्षात आलं असेल, त्या मुलांना, एवढ्या मुलांना सांभाळायचं. आणि टीचर मला वाटते की फक्त 7 ते 8 टीचर असतात. जास्तीत जास्त 8 ते 9 टीचर असतील मला वाटते. आणि बाकी जे आहेत ते मला वाटते बॅकला सपोर्ट देणारे तर मंडळी मी पूर्णच व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. ओन्ली म्हणजे हृदव आणि आरवीचाच डान्स नाही, सर्वच डान्स मंडळी बघून घ्या, कारण खूपच छान कार्यक्रम झाला होता. आहेत ते मावशी वगैरे असतात, म्हणजे त्याही तिथं सांभाळत असतात. तर बघू शकता. तर अशानुसार हे जे आहे ते मॅनेजमेंट ह्यांचं असतं. तर मंडळी खूपच भारी असतं. हे कष्ट जे आहे ते खूपच आहे. तसं बघायला गेलं तर एवढ्या मुलांना सांभाळायचं, प्रत्येक मुलगा हा वेगवेगळा आहे. आणि एकतर मुलगा पळत पुढं आला होता स्टेजवरती, कारण त्याला त्याचे पप्पा मम्मी दिसले होते. आणि तिथून पुढं स्टेज हा संपतोय आणि तिथं तो पडत होता, तेवढ्यातच एकानं पकडलं. तर असं 2 ते 3 वेळा झालं. 3 मुलांनी तसं केलेलं आहे. तर ती एक थोडंसं सांभाळण्याचीच गोष्ट आहे. आणि ह्यांना प्रत्येक वेळेला मॅडम ज्या आहेत तर त्यांना लक्ष द्यावं लागतं, कारण तो मुलगा पुढं पळत येऊ शकतो. पुढं जे आहेत त्या ऑडियन्समध्ये त्यांचे पप्पा मम्मी त्यांना हाय बाय करत असतात. ॲक्च्युली हाय बाय करायला नाही पाहिजे, कारण ते मुलं डायरेक्टली पळत येतात आणि तर आपण तिथं जाईपर्यंत तिथं ते खाली पडतात, कारण तिथं लाईटमुळं त्यांच्या डोळ्यावरती थोडासा फोकस असतो, त्याच्यामुळे त्यांना दिसत नाही आहे. तर मंडळी आता बघा, सर्व जे आहेत ते मुलं जे आहेत ते प्रत्येक क्लासचे घेऊन येत आहेत. म्हणजे 3च क्लास आहेत सध्या तरी. प्ले ग्रुप आहे, नर्सरी आहे, ज्युनियर के जी आहे आणि सिनियर के जी एक आहे. मला वाटतं 4 जे आहे ते क्लास असतात. आणि त्यांच्या बॅचेस जे आहेत ते 2-2, 3-3 बॅचेस आहेत. म्हणजे नर्सरीचे 2-2 बॅचेस, ज्युनियर के जीचे 2-2, नर्सरीचे, म्हणजे अशा पद्धतीनं आहे, कारण मुलं खूपच आहेत ह्या शाळेमध्ये. तर तुम्हाला कसा वाटतोय कार्यक्रम मंडळी? तर मला तर ही थीम जी आहे ते खूपच आवडली होती. तर मंडळी म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ पूर्णपणे शेअर करायचं ठरवलेलं आहे. ॲक्च्युली मी आरवी आणि हृदवचंच दाखवणार होतो, तर म्हणलं की तुम्हीही बघा, खूपच छान मज्जा आलेली आम्हाला. तर बोर तर होत नाही ना, कारण खूपच आम्ही जेव्हा समोर होतो तेव्हा आम्हाला खूपच छान वाटलं होतं. कारण म्हणजे प्रत्येक वर्षीच चांगलं असतं, पण ह्या वर्षी जे आहे ते खूपच चांगली यांची थीम वगैरे झाली होती. आणि मुलं थोडीशी जास्त आहेत ह्यावेळेस. Time machine work very well. डायनासोर आहेत का? But don't worry, parents. These dinosaurs are very friendly. They like only chocolates and ice creams. पहिला इरा मंडळी इथं प्रेझेंट करतायत मुलं. डायनासॉर लँड म्हणून आहे. तर डायनासॉरच्या वेळी कसं होतं तर त्याच्यावरती सर्वजण सादर करतायत. मंडळी खूपच छान झालेलं बघा, कारण प्रत्येक जे आहे ते बॅचेस जे आहेत ते अजून वाढलेले आहेत. मागच्या वेळेस मला वाटतं 1-1 बॅच होती, ह्यावेळेस जे आहे ते 2-2, 3-3 बॅचेस झालेले आहेत एका वर्गामध्ये. आणि एका बॅचमध्ये मला वाटते साधारण इथं 30च्या आसपास मुलं असतात. त्यांच्या टीचर जे आहेत ते त्यांना त्यावेळेला खाली यावं लागतं आणि वरती एका टीचरला मुलांना आणावं लागतं. तर एवढी चांगली कसरत आहे मंडळी. तर तुम्हाला लक्षात
हे मला मंडळी जेव्हा मुलं मला झाली आणि जेव्हा शाळेत चालली आणि तेव्हा डान्स परफॉर्मन्सला मला हे कळलं की आमच्यामध्येच बसून मॅम जे आहेत ते खालून डान्स शिकवत असतात, म्हणजे तसं मुलं बघून स्टेजवरती परफॉर्म करतात. तर हे मला त्याच्यानंतर समजलेलं आहे. तर मंडळी असं असतं मंडळी, त्याच्यामुळं मुलं खूप चांगला परफॉर्मन्स देतात. कसं काय येतं त्याला, काय कळते? The time machine is moving again. Wow, we reached the time of early man. Do you know? Long, long ago, people were called early man. Yes, I have also heard that they lived in caves. Look, they wore clothes made from animal skin and lived. तर आमचा शक्तिमान जंगली मॅन परत एकदा आलेला आहे. दुसऱ्यांदा मंडळी आता रुदवचा परफॉर्मन्स होणार आहे. तर आता व्यवस्थित बघा मंडळी, आता बघूया कसा रुदव इथं परफॉर्मन्स करतोय. तर ह्या बाजूनं म्हणजे आता मोबाईलमध्ये उजव्या बाजूनं 2 नंबरला आहे. काटे रे ते उलुलुलु काय ते असेल की 2 मॅम ज्या आहेत त्या फक्त मुलांना आणायला आणि सांभाळायला आहेत वरती. खाली ज्या मेन टीचर आहेत ज्यांनी हे सॉन्ग म्हणजे बसवलेलं आहे, तर त्यांना तिथं खाली उभं राहून ऑडियन्समध्ये सगळं दाखवावं लागतं. तर आता इथं बघू शकता रुदवच्या बॅचचं हे दुसरं गाणं चालू आहे. कॉस्ट्यूम सेम आहे, फक्त डोक्यावरती आणि हातामध्ये थोडंसं जे आहे ते वेगळं केलेलं आहे त्यांनी, कारण थीम थोड्याशा वेगवेगळ्या असतात त्याच्यानुसार त्यांनी बसवलेला. आता तिसरा इरात सुरुवात झालेला आहे प्रेझेंट करायला. तर इजिप्तचा जो पिरॅमिड आहे तर त्याच्यावरती आहे. आता आमचे आलेले आहे आरवी दिदी. तर बघू शकता मंडळी, तर तिचं सर्कल जिथं केलं तिथं आरवी आहे. तर सगळे सेटअप केलेलं आहे मॅडमनी त्यांच्या. तर आता सुरुवात होणार आहे. तर बघूया आता आरवीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि मंडळी तुम्हीही कमेंट करा. गाणी जर दाखवता येत असती ना तर खूपच छान तुम्हालाही बघायला वाटलं असतं. तर आरवी जी आहे ती यस जिथं लिहिलं आहे स्पेस लिहिले ना स्पेस, त्याच्या खाली यस जे आहे ना त्याच्या बरोबर खाली आहे. आता तिचा डान्स चालू आहे आणि ही तिची बॅचमेट आहे. आणि बघू शकता मुलं खूप आहेत बॅचमध्ये, मुली पण तेवढ्याच आहेत. तर डान्स आज जो केला आरवीनं मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस थोडंसं मला चांगलं वाटलं. मागच्या वेळेस इतका काय तिनं केला नव्हता डान्स, कारण पहिलंच वर्ष होतं जसं रुदवचं होतं. पण रुदवनं ह्या वेळेस जे आहे ते चांगलाच परफॉर्मन्स केला, कारण त्यानं पहिलं वर्ष असून छान म्हणजे त्यानं जे आहे ते कॅप्चर केलं आहे सगळं. आणि आरवीच्या बाबतीत असं आहे की मागच्या वेळेस तिने एवढा इंटरेस्ट म्हणजे इतका काही घेतला नव्हता. अभ्यासामध्ये जास्त तिचा इंटरेस्ट असतो आणि ह्याच्यामध्ये इतका काय नसतो. तर ह्या वेळेस त्यानं अभ्यासामध्ये पण केलेलं आहे आणि हे गाणं किंवा अदर ॲक्टिव्हिटी आहेत ह्याच्यामध्येही आता ती सहभाग घेत आहे. तर डान्स बघून आम्हाला खूपच छान वाटलं, कारण बघू शकता तुम्हाला पण लक्षात आलं असेल. तर आरवी किती खुश आहे, कारण तिला एकदम भारी वाटायला लागले आता डान्स किंवा ह्या अशा सगळ्या गोष्टी. आणि तिला स्पेशली आरवीला डान्स खूप आवडतो. म्हणजे बाकीच्या गोष्टीपेक्षा अभ्यास तर आवडतोच, पण बाकीच्या गोष्टीपेक्षा जास्त तिला डान्स आवडतो. घरी पण असताना ती लॅपटॉपवरती गाणं लावायला लावते, मोबाईलवरती लावायला लावते आणि ती स्वतः स्टेप्स कुठं कुठं बघितलेल्या असतात. आजकाल माहीतच आहे तुम्हाला यूट्यूब आणि रील्स किंवा ह्याच्यामुळं काय झालं आहे, मुलांना सर्वच गोष्टी माहीत झालेल्या आहेत. इवन मी हॅलो मंडळी सकाळी म्हणतो ना, तर तेही तिनं Before I say anything about this performance, I request all of you to please stand, salute to show the respect and pride towards our nation. One day! Thank you so much. Kindly be seated. सर्व मुलांचे परफॉर्मन्स झाल्यानंतर मंडळी त्यांचे जे टीचर आहेत त्यांचाही परफॉर्मन्स झालेला आहे. म्हणजे एक छोटासा डान्स होता, तर तो डान्स चालू झालेला आहे. हा आहे मंडळी टीचर जे आहेत ते सर्वांचे आहेत, रुदवचं, आरवीचे आणि प्ले ग्रुपचे सर्व टीचर आहेत एकत्र, आणि त्यांनी बसवलेला हा डान्स आहे आणि खूपच छान झालेला होता. एकदम गाणं पण त्यांनी चांगलं सिलेक्ट केलं होतं आणि तुम्हाला पण लक्षात आलं असेल तर किती सायलेंट डान्स आहे आणि बघून खूपच भारी वाटलं मंडळी. आणि सर्वांनी क्लॅपिंग केलेलं आहे खूप सारं.
टीचर यांचा डान्स सर्वांचा संपल्यानंतर इथं आम्हालाही चान्स दिलेला आहे, म्हणजे जेवढे पालक आहेत तर त्यांनाही डान्ससाठी सहकार्याला सांगितलेलं होतं. तर बघू शकता सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीनं आपापला डान्स करत आहेत. तर मीही थोडंसं धमाल केलेले आहे. तर डान्स काय इथं करता येत नव्हता कारण चेअर ज्या होत्या जवळजवळ होत्या, तर तरीही आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. प्रिया तर बघू शकता, प्रियानं एकदम भारी डान्स केलेला. तर पालकांचा डान्स जो आहे तो संपल्यानंतर तर हे आमचं निघालेलं आहे. भैया इकडे बघू. ऋतू कुठे गेलता?